तर हॅलो गाईज, आम्ही सकाळ सकाळी निघालो एका मस्त रोड ट्रिपवर. तेवढ्यात तिने लात मारून कचरा डब्बा खाली पाडला आणि ही अशी बोलली आणि तशी तुडूत तुडूत धावत माझ्याकडे आली. पॅसेंजर सारखी माझ्या बाजूला बसली आणि जोर जोराने आपल्या आवडत्या गाणी किंचाळायला लागली आणि त्यामुळे माझ्या ह्या ट्रॅव्हलचा पीस घरीच राहिला. 4 तास गाडीत बसल्यावर ही बाई बोलते आता इकडनं काय चालत जायचं हॉटेलपर्यंत. काय बोलणार, इथे गाडी लावल्यावर इकडे थोडंसं चालत जायचं रिसेप्शनला. नुसतं एवढं अंतरासाठी हिला काहीतरी बग्गी पाहिजे होती. नशीब बघायचं, बग्गी समोरच उभी होती. बग्गीवाला आला आणि आम्हाला रूम मध्ये ड्रॉप केलं. रूम मध्ये आम्ही जे सेंटर केलं आणि तेवढं तिने हिची हरकती सुरू केली. बेस्ट पार्ट, रूम्स एकदम क्लीन आणि इकडचा व्ह्यू तर बघा तुम्ही, एकदम मेस्मरायझिंग आणि अतिशय सुंदर होता, एक्सेप्ट हा वाला. मैं फार्मिंग करूंगी, टमाटर एंड कांदे उगाऊंगी. तर मी हिला बोललो तोंड तुझं टमाटासारखं आणि कपडे घातले कांद्यासारखे आणि तू कांदागिरी करते. पहिल्यांदा खरं तिने एक्सेप्ट केलं आणि ते झाल्यावर आम्ही कांदा भजीच खायला गेलो. कांदा भजी एवढी टेस्टी आणि क्रंची होती ना, फक्त पावसाचीच गरज होती. बट राहू दे, आमच्या बाजूला ज्वालामुखी बसला होता. नंतर आम्ही गेलो प्लेइंग झोन मध्ये. तिकडे खूप सारे गेम होते पण हिने चूज केला हुला हुप. हिला जमलं नाही, मला बोलली तू पण कर, पण मी राहिलो डान्सर. ओह नाइस मकरन. वाव. तसं बघायला गेलो तर मी सुद्धा हे पहिल्यांदाच केलं, पण मला थोडी आयडिया होती याची, तर मला ते जमलं करायला. सगळीकडे उड्या मारून झाल्यावर मॅडमने ट्रॅम्पोलिन उड्या मारल्या. तिकडनं पण तिला बाहेर काढलं बिकॉज ते किड सेक्शन होतं. मग आम्ही जेवण मस्त नाईट वॉकला निघालो हिच्या मित्रांना शोधायला. तर जोपर्यंत आम्हाला याचे मित्र भेटतात, तुम्ही सांगा कमेंटमध्ये कशी वाटली प्रॉपर्टी. आय सी यू टुमॉरो, बाय.